नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:34 ते 5:01 आणि यमगंड काळ सकाळी 9:46 ते 11:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातल्या बुध शनी बरोबर लाभामध्ये बुध आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळू शकतील. दीर्घकाळ अडकलेले तुमची कामं पूर्ण होण्याच्या संदर्भातल्या काय महत्त्वपूर्ण घटना घडामोडी सुद्धा घडू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमामध्ये बुध शनीची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. त्याचप्रमाणे काही चांगले महत्त्वपूर्ण लाभसुद्धा होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. दूरगामी परिणाम करणाऱ्या काही चांगल्या गोष्टी किंवा चांगले परिणाम तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचे अंदाज खरे ठरू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमामध्ये बुध शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येते. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फेलार जाण्याचा योगसुद्धा संभवतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे मानसिक तणावाखाली भर देणाऱ्या काही गोष्टी घडतील. त्यामुळे स्ट्रेस टेन्शन जास्तच प्रमाणात आल्यासारखं जाणवेल. काळजी करू नका. लवकरच ही परिस्थिती सुधारेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित का असेना अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. भावनेच्या आहारी जाऊन
चुकीचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमामध्ये बुध शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास समोर येऊ शकतील. तुम्हा दोघांमध्ये मानसिक तणावाचे सुद्धा काही प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये नेपच्यून शुक्राची युती. सप्तमामध्ये असलेल्या नेपच्यून शुक्राशी पंचमातला जो चंद्र आहे हा लाभयोग करणार आहे. षष्ठात बुध शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस आजचा शुभफलदायी असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे कनिष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडून काही कागाळ्या केल्या जातील. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमामध्ये बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असणार आहेत. तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. भाग्याची उत्तम साथ लाभेल. काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थामध्ये बुध शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. घरातलं वातावरण गढूळ झाल्यासारखं वाटेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयामध्ये बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवाद यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयात बुध आणि शनीची युती होणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमची गुंतवणूक चांगल्या प्रकारची होईल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीमध्ये बुध आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी असेच असणार आहेत. तुम्ही आधी केलेल्या कामाचा परतावा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात चांगला मिळेल किंवा त्या संदर्भातले उत्तम अनुभव येऊ शकतील. तुम्हाला चांगल्या इंट्युशन्ससुद्धा मिळू शकतील. भविष्यकालीन योजनाकरता त्या तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम लाभतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शुक्र नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययामध्ये बुध आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवाराबरोबर भेटी होतील. त्यांच्याकडे तुम्हाला चांगले काही सल्लेसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं स्ट्रेस, थोडंसं टेन्शन जास्त प्रमाणात चालू आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असतील किंवा मोठे किंवा कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.